नमस्कार. होम मिनिस्टर को पावर्ड बाय सिंथॉल लाईम फ्रेश, स्पेशल पार्टनर अल्पेनलिबे जज जेलीच्या या भागात मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. प्रथमेश सोसायटी ऐरोली सेक्टर 5 इथे राहणाऱ्या लक्ष्मी वसंतराव गोळे या सासूबाई आणि सुनबाई आहेत दीपाली महेंद्र गोळे. या दोघींशीही संवाद साधणार आहोत, त्यांना बोलतं करणार आहोत. आणि प्रत्येक घरात गेल्यानंतर जेव्हा प्रश्नोत्तराची फेरी सुरू होते तेव्हा त्या घरातल्या त्या मुलाचे एक्सप्रेशन्स मात्र बऱ्याचदा अडचणीचे होतात. आता गोळे कुटुंबाकडे गेल्यानंतर काय होणार आहे बघूया. चला भेटूया गोळे कुटुंबाला. त्या माझ्या आईसारख्या पण आहेत आणि त्या म्हणजे मेन म्हणजे सासूचं जसं वागणं असतं तसं वागवतात, पण असं एकदम हार्डली नाही की बाबा तू असं कर रोषे फुगे तर कधीच नाही. ती कधीच रोसलेली नाही ना, आपण तिला समजावलेली नाही. दोघींमधलं नातं भरपूर चांगलं आहे. म्हणजे एखाद्या मुलीचं आणि आईचं कसं नातं असतं तसं दोघींचं नातं आहे. मी कधीतरी गाणं पण ॲड करते, आई हसणार कधी, बोलणार कधी, कधी कधी बोलते मी त्यांना असं. म्हणजे माझ्या आणि त्यांचं मैत्रीचं पण नातं आहे, बहिणीचं पण नातं आहे, सगळ्या नात्यात त्या मोडतात. नमस्कार. नमस्कार. घ्या उखाणा. खानखान खुदळी नवमन माती, उभारल्या भीती चितरलेले खांब, दशऱ्याच्या घरी जलमले राम. राम गेले 15 रुपयाले 15, 15ची आणली साडी मोडली घडी, कमरेला किल्ल्या उघडले दार, भिंतीसमोर कपाट, कपाटावर शेजारी हंडा, हंड्यावर परात, परातीत भात, भातावर तूप, तुपावर तुपासारखं माझं रूप, रूपासारखा आमचा जोडा, पवना नदीला पडला वेडा, पवना नदीच्या नाना परी, आणि हवालदार बोलतोय नाव घे ग पोरी, आता नाव काय सुखाचं त्याच्या हळदी कुकाचं, हळदी कुकाच्या भरल्या गोण्या, बसायला दिला पाट, पाटाला फिरक्या दाट, महेंद्ररावांचं नाव घेते, समय लावते 360. अरे वा. तुम्हाला माहिती आहे, तुम्ही उखाणा घेतल्यानंतर जेव्हा म्हणालात ना तुपासारखं रूप, त्याला घाम फुटला. पण द्या ओळख करून सगळ्यांची. हे मिस्टर. नमस्कार. सासूबाई. नमस्कार. ह्या सासूबाईंची बहीण नमस्कार. मावशी आमच्या. हे सासरे. नमस्कार. हे ननंदबाई. नमस्कार. ही जाव. ह्या शेलार काकी आमच्या सोसायटी. नमस्कार. हा आमचा सगळा मित्र परिवार आहे. नमस्कार. हे आमचे नमस्कार. नंदा म्हणजे हो हो हो. चला सगळ्यांची ओळख झाली, आता प्रश्नोत्तरांना सुरुवात करूया. नमस्कार. 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 कुठलं बालपण तुमचं आई? रांजणी म्हणून गाव आहे. रांजणी. हा, मग तिकडे तुमचं बालपण गेलं. बालपण गेलं. हो. आणि तुमचं सासर कुठे? ती हातेघर म्हणून तिथंच जवळ आहे गाव. तिथून जवळ आहे. जवळ आहे. हातेघर. हा. किती वर्ष झाली तुमच्या लग्नाला? ते- तिकडे काय बघताय? 46. लग्नाला 46 वर्ष हो. झाली. बरं बरं बरं. काय बघा, 46 वर्षाचा अनुभव आहे. हो ना. तुमच्या लग्नाला किती वर्ष 8 झाली? वर्ष झाले. आत्ताच दमलाय तसं वाटतंय. माहेर कुठलं? माहेर माझं कुडाळ म्हणून आहे, तिकडे जरा त्याच रूटला आहे. कुठल्या रूटला? पाचवड मधून आत गेलं की. पाचवड मधून कुठे आत जायचं? पाचवड मधून आतमध्ये गेले महाबळेश्वरच्या यांच्या म्हणजे सासरी आहे ना हातेघर, त्याच्यापासून 10-15 मिनिटाचा रस्ता आहे. मग असं सांगा ना, महाबळेश्वरच्या पायथ्याशी म्हणून. तिकडनं आत गेल्यावर तिकडनं बाहेर पडल्यावर 2 रोड आहेत ना, इकडून पण इकडून. अरे पण इकडून तिकडून आम्हाला कुठे माहिती? बरं आता इकडून म्हणजे कुठून आहे सांगा? पाचवड सातारा हायवे आहे ना आपला, तिथूनच आतमध्ये. तिथून आत. पाचवड मधून आत. पाचवड मधून आत. आणि दुसरा रस्ता कुठून? महाबळेश्वरच्या इकडून आत मध्ये वाई रोडने असं. असं 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 येतो मी तसा फिरून येतो. कसं गेलं बालपण तुमचं? एकदम मजेत, मस्त. गावीच. गावी कितवी पर्यंत गावी होता? आता 15वी पर्यंत गावीच आहे. गावी. आणि मग नंतर इकडेच आले. इकडे काय होतं? मुंबईला लग्न करून. लग्न करून आला. पण मग जमलं कसं? जमलं. अरेंज मॅरेज आहे आमचं. कसं काय? ह्यांच्या थ्रू म्हणजे पाहुण्यांमध्येच असं वडिलांच्या मित्रांनी ह्यांच्या स्थळ सुचवलं असं, मग तिथून यांची बोलणी झाली, मग आले. तुम्ही कधी बघितलं एकमेकांना? ते बघायला आले होते त्या दिवशीच. आणि मग पसंती कधी कळवलं? पसंती ऍक्च्युअली पहिल्याच दिवशी पसंती ह्यांनी सांगितली होती. हां,
पण कोणी? लेट. ह्यांनीच केलं असेल ना पसंत, साहेबांनीच. पण त्या दिवशी तुम्ही एकमेकांशी बोलला नव्हता? नाही, तेव्हा नाही बोललो. काय हो, का नाही? एवढे जण होते, काय बोलणार एवढ्या सगळ्यांमध्ये. नंतर पसंती झाल्यावर बोललो मी. मग तुमच्याकडनं होकार लगेच दिला तुम्ही? हो हो, माझ्या बहिणीला सांगितलं मी. काय, किती वेळात? सांगितलं, दुसऱ्या दिवशी सांगितलं. कसला विचार करत होता दिवसभर? नाही ना, सांगायला म्हणजे ते कुणाला सांगू पहिलं, हा, तर बहिणीला हा, सांगितलं बरोबर. बरोबर. मग पण काय असं काय होतं की लगेच पसंत केलं तुम्ही? आता अरेंज मॅरेज आपलं गावच्या साईडचंच, म्हणजे आधीपासून ठरलं होतं की आपल्या इकडचीच मुलगी करायची. आणि ही ॲक्च्युली माझ्या चुलत भावाच्या वर्गामध्ये पण होती. बरं. त्यावर मला माहिती होतं, म्हणजे काय अभ्यास करत नाही? जास्त अभ्यास करते. तुम्हाला माहिती होतं? हा, मला म्हणजे हे माहीत नव्हते, ह्यांचे भाव वगैरे माहीत होतं. घरी मी आधी जाऊन आलेली आहे, पण माहीत नव्हतं की ह्याच घरात आपलं स्थळ होईल. म्हणजे तिथे पण मग यांना का होकार दिला तुम्ही? हे आवडले मला म्हणून. का? काय आवडले यांचा लुक वगैरे, आणि हा, look. बोलण्यातून स्वभाव कळाला. मग का पण बोललेच नव्हते ना लग्नाच्या नंतर वेळेस? लग्न ठरल्यानंतर बोललो. कधी भेटले, कुठे? भेटायला आम्हाला वेळ दिला होता, थोडा वेळ, 10 मिनिटं. 10 फक्त? 10-15 मिनिटं दिले होते. कुठे? घरातच. अच्छा अच्छा. हा आणि हे सगळे तिथेच बसले होते? हा, तुमच्याकडे बघत? नाही, बाहेर होते. अच्छा अच्छा, घराच्या बाहेर. सासूबाई कशी आहे सून तुमची? चांगली आहे अशी, वाईट म्हणता येणार नाही. म्हणून चांगली आहे. चांगली आहे. 8 वर्ष कशी गेली असं वाटतं? एकदम मस्त. वाटतच नाहीत की 8 वर्ष झालेत. हो, तुम्हाला वाटत नाही? हा. नाही, मला आठवतं सगळे लग्न. तुम्हाला आठवत नाही, त्यांना सगळं आठवतंय. पण कसं असतं लग्नानंतर, काय फरक पडतो? फरक पडतो ना. काय काय काय? बंधनं येतात. बाहेर जाऊ नका, मित्रात जाऊ नका, घरी लवकर या. मित्रांबरोबर जायला मिळत नाही आता? नाही भेटत, कमी भेटतं. अरे बापरे. आणि गेलात की काय होतं? मग गेला तर की फोन सारखे. नंतर मग जास्तच लेट झाला तर मग जेवणामध्ये मीठ जास्त पडतं. मग लेट झालं की चिडचिड होते ना. तुमची? पण सगळ्यांचीच होते आमच्या. इतकी वर्ष ते मित्रांबरोबर आहेत, आता 8 वर्ष तुम्ही त्यांचे मित्र तोडले. थोडस तोडले नाहीत. मग? मी जा बोलते, पण थोडस घरातल्यांना पण टाइम दिला पाहिजे ना. बरोबर आहे. मग एकदम मग बाहेर हे किती वेळ जातात? 5 मिनिटं सांगणार, तासाने येणार. अरे मग काय वैतागायलाच पाहिजे. काय आई पहिल्यापासून असा मुलगा हो, सतत मित्रांबरोबर? सतत. मग तुम्ही काय बोलायचे नाही तेव्हा? आता काय, लहान आहे सगळ्यात हा. मुलातनी, लहान तेच होता, त्यामुळं काय बोलायचा प्रश्नच येत नव्हता. कसा होता स्वभाव? स्वभाव लय कडक आहे. कडक आहे अम्मा. म्हणजे? स्वभाव लय कडक आहे शाळेपासून? शाळेपासून. पण स्वभाव कडक आहे हे तुम्हाला माहिती नव्हतं? हा, नाही. कसं एवढं नाही होत. चेहऱ्यावरून वाटतं जरा गंभीर, म्हणजे असं असतील, स्ट्रिक असतील. पण नाही आहे. एवढे नाही आहेत, थोडेसे. पण तुम्हाला आता ते बोलले ना, तुमच्या दडपणाखाली मित्र कमी केले. एवढे नाही. म्हणजे तुमचं दडपण जास्त आहे घरात? नाही. नाही नाही. लाड जास्त आहे माझा घरात. आमच्या टीम मध्ये सगळे, त्यांच्या टीम मध्ये कोण नाही. त्यांच्या टीममध्ये कोण नाही? सगळे तुम्ही घेतले? हा, सगळे आमच्याकडे आहेत. 8 वर्षात एकटं पाडलं त्यांना? एकटं. मुलगी पण तिच्याच बाजूने. म्हणून ते आधार शोधायला मित्रांकडे जातात. सासूबाई, तुमचं कसं काय, म्हणजे तुमचं लग्न जेव्हा झालं त्यावेळेला परिस्थिती कशी होती? आमची सासरीले बेकार परिस्थिती होती पहिली. मग तुमचे मिस्टर काय करायचे? त्या वेळेला इथे माताडी कामगारमध्ये कामाला अरे आलेले. बापरे, म्हणजे खूप मेहनतीचं काम. अण्णा पाटील चायनीमध्ये. मग तुम्ही मुंबईत आला नाही नाही नाही, मी जवळजवळ 20 वर्ष गावाला एकट्या होता? भात लावणे, शेती केली. सासू सासरे, आजो सासू होते, दीर होते 1-2. पण तुम्ही एकट्या तिथे होता? गावाला होते. हो, 2 मुलं माझी शाळेला, ही मुलगी आणि मोठा मुलगा मुंबईला शिकत होती, मी गावालाच होते. भांडुपला शाळेला मग होते. ते दिवस एकदम कठीण असतील ते ना? लय कठीण दिवस होते. हा? ते लय कठीण दिवस होते. काय हो बाबा, कशी साथ दिली या माऊलीनं? छान छान, प्रश्नच नाही. या घरात लक्ष्मीच्याच पावलानं आल्या त्या? हो हो, त्याच पावलानं आणलं. आणि त्या आल्यानंतर भरभराट झाली घराची? हो, निश्चितपणानं. की आमच्या वडिलांनी माझ्या जन्माच्या वेळेला 1950 साली जे घर 637 रुपयाला बांधलं होतं, त्या घरामध्ये वडील माझे भयंकर कष्ट करायचे. त्यावेळेला वडिलांना 112 का 14 रुपये पगार होता. पण त्यातनं ही 5 मुलं, आई वडील हे असं कुटुंब चालवायचे. परंतु अगदी राहणी साधी पण उच्च विचारसरणी. बघा, अशा कुटुंबात तुम्ही आहात.
बरं वाटतंय की नाही? बरं. हा माऊली खुश आहात ना? खुश आहे, खुश आहे. आनंदात आहात? आता आता आनंदात एक खेळ आहे तुम्हा दोघांसाठी. आता या खेळात किती बक्षीस मिळणार दोघांना ते बघायचं आहे मला. खेळ सोपा आहे. हे चेंडू आहेत, हे पाठी न बघता तुम्हाला उंच उडवायचे आहेत आणि सुनबाई तुम्ही त्या बास्केटमध्ये कॅच पकडायचा आहे. हां, पण तो पकडत असताना आतले बाहेर पडले नाही पाहिजेत. हे चेंडू संपल्यानंतर जर तुम्ही 10 गोळा केले, 10, तर दोघींना बक्षीस मिळणार. समजलं सासूबाई? कसं वाटतंय होम मिनिस्टरमध्ये सासूबाई खेळतायत? खेळा. चांदण्या रात्रीला प्रीतीचा सागर फेसाळ उधळला, मखमली लाटांच्या बेभान स्पर्शानं किनारा सुखावला. 2, 3, होय 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 चांदण्या 4, रात्रीला प्रीतीचा सागर फेसाळ 5, मखमली लाटांच्या 6, स्पर्शानं किनारा सुखावला. चाफा हिरवा फुलला राणी बपून हसे रागी, गुपित सांगाया काही दिशांना मागं टाकू नका लय, सरळ टाका, सरळ टाका. येऊन करा राहिली उभी सासूबाई, अगबाई, सासूबाई, अगबाई, सासूबाई, अगबाई, सासूबाई. अभिनंदन. अभिनंदन. झी मराठीकडून ही भेटवस्तू. काय गंमत आहे, सासूबाई कसाही चेंडू टाकत असल्या तरी सुनबाईंना तो झेलावाच लागतो आणि तो गोड मानून झेलायचा असतो. बरं, सासूबाई कधी कधी असे चेंडू टाकत होते की झेलणं सुद्धा कठीण होतं. संसारात पण असं असतं का? अशी कसरत करावी लागते, एवढी नाही पण करायला लागते, थोडी हो थोडी. की नाही? आणि हे सगळं सुरू असताना मुलगा मात्र मजा बघत होता. नमस्कार सगळ्यांना. नमस्कार. बरं, तुमच्याबद्दल काय बोलतात जरा ऐकूया. सून एकदम सर्व गुण संपन्न आहे. हो, हो, म्हणजे दोष त्याला देण्या इतपत कुठलंही काही नाही. मी खुश आहात, समाधानी आहात. समाधानी बाबू. मुलाने काय बदल केला पाहिजे? नाही, मुलगा पण चांगलाच आहे. हां, फक्त व्यायाम जरा कधी कधी करत नाही, तर व्यायाम तेवढा त्यांनी आपला आणि काटेकोरपणा, तापटपणाबद्दल काय म्हणाल मुलाच्या? तापटपणा आहे. आता नवीन पिढी आहे, हे बरं आहे, स्वतःचं आपलं सांभाळून घेत आहे. त्यामुळं थोडंसं तापटपणा शांत ठेवावा बरं. आणि कुटुंब वत्सल राहावं, एवढीच इच्छा आहे. द्या. आमच्या ताई खूप एकदम बोलक्या आहेत आणि जशा त्या पटपट बोलतात तसे पटपट काम पण करतात. मग तुम्हाला आराम मिळतो, नाही, पण चांगले आहेत. हो, खूप छान आहे. नणंद मी तिची. मग काय धमकी देतात? नणंद आहे. छानच आहे ती, प्रश्नच नाही. म्हणजे माझ्या आई वडिलांना ज्या पद्धतीने ती सांभाळते ते खरंच खूप छान आहे. आणि भावाबद्दल काय सांग? तो खूप लहान असतानाच माझं लग्न झालं आहे, त्याच्यामुळं मला एवढं काय, आणि माझं जास्त येणं होत नाही, त्याच्यामुळं तो छानच आहे. पण हा. छानच आहे. पण आणि मेन ही छान आहे, अच्छा, खूप हसरी. तो छान म्हणजे आहे, पण मेन ही छान आहे. छान आहे. म्हणजे नेहमी तिला कधीही बघा ती हसरीच असते. म्हणजे किती जरी हे असलं ना तरी तिचं तोंडावरचं जे हसू असतं ना ते खूप छान असतं आणि सगळ्यांना छान ठेवते ती. मी काही प्रश्न विचारणार. प्रश्न विचारल्यानंतर तुम्ही एका बाजूला सासू एका बाजूला सून असं लिहिलेलं आहे. आमच्या बाजूने जे उत्तर दाखवणार ते उत्तर बरोबर असं आम्ही समजणार. हां, तुम्हाला कधी यापूर्वी टेन्शन आलंय का? हो, आधी हे सांगा मला, कधी टेन्शन आलं? एवढं नाही आलं, आज आलं भरपूर. का आज का आलंय? नाही, असं कॅमेरा फेस कधी केला नाही मी. घाबरू नका. या प्रश्नानंतर कॅमेरा सोडा, तुम्हाला फेस येतो की नाही बघा. नाही, टेन्शन घेऊ नका. हां. उत्तर द्यायचं आहे आणि बाकीच्यांनी मोजायचं आहे. हां, ज्यांचं उत्तर येणार किंवा ज्यांचं नाव येणार तेवढे पॉईंट मिळत जाणार. या दोघांमध्ये शिस्त कोणात जास्त आहे? वेळच्या वेळी कोण? सासूबाई. म्हणजे त्या एकदम शिस्तीत सगळ्या गोष्टी. हो हो, चला, पहाटे 5 वाजल्यापासून उठल्यापासून तिथं चालणं वगैरे सगळं असतं. या दोघांमध्ये शांत कोण आहे? या दोघांपैकी जेवण छान कोण बनवतं? सून. म्हणजे मला लग्नापासून ती आई बनवत नाही आता जेवण, आता तीच बनवते. मग तिचंच नाव घ्यायला लागलं. लग्नाच्या आधीचं जेवण आवडत होतं की आताचं आवडतं? नाही, आधीचं पण आवडतं, आताचं पण नाही, आवडतं. जास्त कुठलं आवडतं? आपण आता तिच्या हातचं खायचंय ना, आता मी ते भेटणार नाहीये. आता तिच्या हातचं खायचंय. आई आता जास्त किचन मध्ये जात नाही, हां, त्यामुळे तिच्या हातचं खायचं. त्यामुळे आता या दोघींमध्ये जर कार्यक्रमाला जायचं असेल तर तयार व्हायला सगळ्यात जास्त वेळ कुणाला लागतो?
आता 5वा प्रश्न. या दोघींपैकी तुमच्यावर कुणाचं प्रेम जास्त आहे आणि या दोघींपैकी तुमचं प्रेम कोणावर जास्त आहे? सासूबाईच आहे, त्यामुळे विजयी ठरले आहेत या खेळात सासूबाई. अभिनंदन सासूबाई, अभिनंदन. नमस्कार. नमस्कार. बरं, या सगळ्यांनी ना तुमच्याबद्दल काहीतरी लिहून सांगितलंय. काय बघूया ना. सासूबाई, तुम्ही कायम हसत असता, ते आवडतं सगळ्यांना. हां, कौतुक केलंय तुमच्याबद्दल की तुम्ही कायम हसत असता. इतर ज्या सगळ्या तुमच्या आजूबाजूच्या आहेत, शेजारणी मैत्रिणी यांच्या, त्यांना तुम्ही आईच्या प्रमाणे वाटता. मनमिळावू आहात तुम्ही, असं म्हणणं आहे त्यांचं. आणि एक पार्कमधल्या कट्ट्यावरच्या मैत्रिणी आहेत, त्यांना नेहमी भेटता तुम्ही. कामाच्या वेळेला तुम्हाला कट्ट्यावर जायला आवडतं, असं नाही म्हणत आहेत, काळजी करू नका. तुमच्या मागे सुद्धा सूनबाई तुमच्याबद्दल चांगलं बोलतात. कसं वाटतं? चांगलं वाटतं. हो, कसं काय सासूबाईंच्या मागे तुम्ही इतकं चांगलं बोलता? ते चांगलंच आहे तर चांगलं, वाईट आहे तर वाईट बोलले असते. तुमच्यात एक चांगला गुण असा आहे की सुनेला कुठल्याही गोष्टीसाठी तुम्ही रोखत नाही. नाही. जे काही करायचं त्याच्यासाठी प्रोत्साहन असतं. हो. काय प्रोत्साहन देतात तुम्हाला? तुला डान्समध्ये आवड आहे ना, सोसायटीचा कार्यक्रम आहे, जातो. ह्यांनी म्हणजे कुणाला बोलत नाहीत की हिला पाठवू का नको, तर सांगतात जातो बिंदास. म्हणजे तुमच्या आवडी ज्या काही आहेत त्याच्यासाठी त्यांचं प्रोत्साहन आहे. का हो, तुम्ही का असं करता? जाऊ द्या त्याला, हाय वय त्यांचं हां, करायचं, करू द्या असं वाटतं. तुम्ही कधी असं केलंय? नाही, आमच्या टायमाला कुठलं काय होतं. आमच्या टायमाला काय होतं, गौरी गणपतीचा खेळ होता. ह्याच्या व्यतिरिक्त काय नव्हतं आमच्या टायमाला. तुम्ही रागावला की जेवणात खूप मीठ घालता. होतं कधी कधी माझ्याकडून. काय हो सासूबाई, खरं आहे? मी नाही का, आम्हाला नसतं ते, त्यालाच असतं मागणं काय ते. मीठ घालून देणं. आम्हाला नसतं. तुमच्या वेळेला असं नाच सोसायटी कार्यक्रम काय वगैरे नाही काही नव्हतं? आम्हाला पिक्चर बघायला नव्हता, तर टीव्ही नव्हते आमच्या टाइमला, तर हे कुठं नाचन. मग मिस्टर कुठे घेऊन जायचे फिरायला? कुठे, आम्ही गावाला, हे इकडं होते. आम्ही जायचो भातलावणीला, शेताच्या बांधानं पळत. काय फिरण्याचं ठिकाण आहे. मिस्टर तुम्हाला दर आठवड्याला एक पिक्चर कसा काय दाखवता? तो कधीच नाही दाखवत, एका आठवड्याला कधीच नाही. दाखवलेच भरपूर तरी. मग महिन्यातून किती वेळा फिरायला नेता? महिन्यात नसतंच, एकदा तरी असतंच महिन्यात. काय हो, खरं आहे? हा, डीमार्टला वगैरे थांबा 1 मिनिट. मला सांगा, या वर्षभरात वहिनींना गाव सोडून कुठेतरी बाहेर एखाद्या ठिकाणी न्यायचं असेल तर कुठे घेऊन जाणार? तिला आम्हाला गणपतीपुळे भरपूर आवडतं. गणपतीपुळ्याला या वर्षभरात? हा, नेणार. प्रॉमिस? हां, चालेल तुम्हाला? चालेल. तुम्हाला कुठे जायला आवडेल? मला असं आउट ऑफ इंडिया, बाहेर. कार्यक्रम सुरू झाल्यापासून मिस्टरांना का घाम फुटतोय याचं उत्तर मला आत्ता कळलं. आज क्षमा मागायची तर कोणाची मागणार? क्षमा मागेन तर आई आणि बाबांची, म्हणजे बापूंचीच. आमच्या सासऱ्यांना मी बापू म्हणते. काही चुकलं असेल तर मैत्रिणींना वगैरे कुणालाच काही दुखवलं असेल तर क्षमा करा. तुम्ही? मी पण असेच आहे. आमचं कुटुंब आहे ना गावाला, त्यांना क्षमा मागेन मी. माझ्याकडनं जर काय, मी मोठी आहे घरात, जर चुकले असले तो क्षमा करा. तुम्ही जरा येता इकडे? हो. या ना जरा. तुम्हाला इथे मुद्दाम बोलवलं मी, मला तुमची फार गरज आहे आत्ता. काय पैठणी एकच देतो आम्ही, तर आता सासूबाईंना मिळणार का सूनबाईंना मिळणार हे ठरवण्यासाठी मी एकटा कसं ठरवणार, त्यासाठी तुमची मदत लागणार. हां, पण सासूबाई तुमचं काय म्हणणं आहे, आज पैठणी कोणाला मिळेल? सुनबाईलाच द्यावी पैठणी, असं तुमचं म्हणणं आहे. तुमचं काय म्हणणं आहे? त्यांना मिळाली काय, मला मिळाली काय, नेसणार तर दोघी पण. मला वाटलं त्यांना मिळाली काय, मला मिळाली काय, नेसणार तर मीच. तुमचं काय म्हणणं आहे, कोणाला मिळाली पाहिजे? भेटू तर कुणालाही. नाही, कोणाला मिळाली पाहिजे? तिला भेटली तर. बायकोला आवडेल? ती घालणार नाही ना आता. हां, हे बरं. आता बायको ना, आता आईचा डबा नको. हां, बरं. एक चिठ्ठी काढा, द्या. काय वाटतं पण मुलाने कोणाच्या बाजूने न्याय दिला असेल? बायकोच्या. खरंच सुनबाई, अभिनंदन. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्या.
चांदीचं नाणं तुमच्यासाठी. आणि वहिनींना तथास्तु पुणे यांच्याकडून मिळते आहे पैठणी. अभिनंदन. आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्याच पुढच्या भागात. नमस्कार.